नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, आगामी स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळवता यावेत या इराद्यानं इतिहास या विषयाचे 1000 प्रश्न आपण येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करणार आहोत। लक्षात घ्या, या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण इतिहास या विषयाची रिव्हिजन एक उजळणी आपल्याला करता यावी आणि इतिहास या विषयाचे बारीक सारीक खास खळगे ते देखील तुम्हाला या ठिकाणी समजले जावेत या उद्देशाने आपण या प्रकारचे हे लेक्चर्स या ठिकाणी घेत असतो। आज आपण या लेक्चर सिरीजचा 14वा भाग पाहणार आहोत आणि आजच्या दिवशी आपण इतिहास या विषयाचे 15 प्रश्न पाहणार आहोत, ज्यामध्ये मॉडर्न इंडिया, समाज सुधारक याचबरोबर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर मुख्य भर दिला जाईल। तर आपण सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता लक्षात घ्या, हा एक प्रश्न आपल्याला पाहायला भेटतोय, 171वा प्रश्न आहे। या आधी आपण 170 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत। जे विद्यार्थी आता नव्याने जॉईन झालेले आहेत त्यांनी या आधीचे देखील लेक्चर्स या ठिकाणी करा, जेणेकरून तुम्हाला ही संपूर्ण लेक्चर सिरीज या ठिकाणी जर अभ्यासली तर तुम्हाला भरपूर सारे मार्क इतिहासामध्ये मिळू शकतील। द हाय कमिशनर ऑफ इंडिया, पहा प्रश्न काय आहे। द हाय कमिशनर ऑफ इंडिया या पदावर नियुक्त करण्यात आलेले पहिले भारतीय खालीलपैकी कोण होते, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलेला आहे। द हाय कमिशनर ऑफ इंडिया या पदावर नियुक्त झालेले पहिले भारतीय व्यक्ती कोण आहे, हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो। पर्यायामध्ये आहे विल्यम मेयर, जोसेफ बाप्तिस्टा, प्रभाशंकर पटनी आणि त्याचबरोबर दाजीबा दलाल, अशा प्रकारचे हे प्रश्न आपल्याला दिसतात। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की द हाय कमिशनर ऑफ इंडिया हे पद हे भारतामध्ये कधी आलं, कोणत्या कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी आलं, यावर थोडीशी माहिती आपल्याला जमवणं गरजेचं आहे। आता लक्षात घ्या, द हाय कमिशनर ऑफ इंडिया यालाच या ठिकाणी उच्चायुक्त असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं। जे उच्चायुक्त या ठिकाणी भारताचं प्रतिनिधित्व करत असतात त्याची नियुक्ती अन्य देशांमध्ये केली जाते। तर हे उच्चायुक्त जे पद आहे हे 1919चा जो कायदा आहे तर त्या 1919च्या कायद्या अंतर्गत सर्वप्रथम स्थापन करण्यात आल्याचं दिसून येतं। आणि लक्षात घ्या, हा द हाय कमिशनर ऑफ इंडिया हे जे पद आहे हे व्हॉइसरॉयच्या अधिपत्याखाली या ठिकाणी असतं किंवा व्हॉइसरॉयच्या अधिपत्याखाली कार्य करत असतं। तर हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या। तर या पदावर नियुक्ती करण्यात आलेली पहिली व्यक्ती ही आहे विल्यम मेयर। तर विल्यम मेयर ही या ठिकाणी फर्स्ट पर्सन आहे, हे लक्षात घ्या। या पदावर नियुक्त करण्यात आलेले पहिले व्यक्ती विल्यम मेयर आहे। मात्र इथं आयोगाने काय विचारलंय, आयोगाने विचारलेला आहे पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे। तर प्रश्न काय आहे, पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे हा प्रश्न आहे। तर पहिली भारतीय व्यक्ती ही या ठिकाणी आहे दाजीबा दलाल। तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, यावर प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या। सेम ॲज इट इज प्रश्न येऊ शकतो, कारण राज्यसेवा मेन्सला एकदा प्रश्न विल्यम मेयरवर विचारला होता आणि हाच प्रश्न होता की उच्चायुक्त पदावर नियुक्त झालेले पहिले व्यक्ती कोण, तर ते विल्यम मेयर। तर हे यूके मध्ये या ठिकाणी यांची नियुक्ती केली जात होती आणि सन 1922 साली आपल्याला पाहायला भेटतं विल्यम मेयरांची नियुक्ती झाली आणि त्यानंतर दाजीबा दलाल जे आहे 1924 साली हे या ठिकाणी या पदावर यूके मध्ये उच्चायुक्त, भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती या ठिकाणी आहे। तर या पदावर नियुक्त करण्यात आलेले पहिले भारतीय जर कोण आहे तर ते दाजीबा दलाल आहे। हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। मला वाटतं की कंबाईनच्या पेपरमध्ये पूर्व परीक्षेला खास करून या भारतीय उच्चायुक्तांची कामं काय आहे त्याच्यावर प्रश्न आलेला होता। तर 1935च्या कायद्याच्या माध्यमातून पाहायला भेटतं की या उच्चायुक्तांची कामं ही या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली होती, हे लक्षात घ्या। तर उच्चायुक्त काय काम करेल या संदर्भात इथं या ठिकाणी भूमिका मांडली गेली होती, प्रश्न तशावर आलेला होता। तर असाही प्रश्न येऊ शकतो, उच्चायुक्तांची कामं काय होती, ठीक आहे। तर तो पण थोडासा व्यवस्थित पहा। तर लक्षात घ्यावा, दाजीबा दलाल ही पहिली व्यक्ती आहे या पदावर नियुक्त झालेली भारतीय व्यक्ती म्हणतोय मी, आणि पहिली व्यक्ती विल्यम मेयर, तर भारतीय व्यक्ती दाजीबा दलाल हे आपल्याला पाहायला भेटतात। जोसेफ बाप्तिस्टा यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर जोसेफ बाप्तिस्टा हे जहालमतवादी या ठिकाणी कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकमान्य टिळकांनी होम रूल लीग जी स्थापन केली तर त्या लोकमान्य टिळकांच्या होम रूलचे अध्यक्ष जोसेफ बाप्तिस्टांना त्यांनी नियुक्त केलं होतं असं एकंदरीत दिसून येतं, ठीक आहे। चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया। आता बघा, प्रश्न आहे बघा, चलेजा चळवळीतील वीरांगना मातंगिनी हजरा यांवर ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्यानंतर त्यांनी आपल्या हातातील राष्ट्रीय झेंडा जमिनीवर पडू दिला नाही। तर कोण आहे, तर वीरांगना मातंगिनी हजरा यांच्यावर प्रश्न आहे।
आणि म्हणलेलं आहे की चलेजाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला आणि त्या मातंगिनी हजरा जे आहे त्यांच्यावर ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्यानंतर पण त्यांनी हातामध्ये जो काय राष्ट्रध्वज होता तो खाली पडू दिला नाही। प्रश्न विचारला दिलेला आहे की सदर घटना कोणत्या भागात घडली, ही घटना कोणत्या भागातील आहे? बलिया उत्तर प्रदेश, मिदनापूर बंगाल, तालचेर ओरिसा आणि मलकानगिरी पण ओरिसा, अशा प्रकारचं हे आहे। तर लक्षात घ्या, या प्रकारचा प्रश्न जर आपण या ठिकाणी पाहिलं, याचं उत्तर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मिदनापूर बंगाल प्रांत त्यातली ही घटना या ठिकाणी आहे। आता बघा काय झालं होतं की जेव्हा 1942 साली क्विट इंडिया मुवमेंट सुरू झाली, चलेजाव चळवळ, भारत छोडो आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलं, त्यावेळेस भारतामध्ये विविध ठिकाणी प्रति सरकार पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन करण्यात आली होती। तशा प्रकारचं एक पॅरलल गव्हर्नमेंट हे महाराष्ट्रातील सातारामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या माध्यमातून देखील स्थापन झालं होतं। तर भारतामध्ये बलिया उत्तर प्रदेशमध्ये एक पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन झालं, तर ते पॅरलल गव्हर्नमेंट कोणाच्या नेतृत्वाखाली होतं? तर नाव नीट लक्षात घ्या, चितू पांडे। चितू पांडे जे आहे, या चितू पांडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशातल्या बलिया या ठिकाणी पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन झालं। भारतात सर्वात पहिलं पॅरलल गव्हर्नमेंट हे उत्तर प्रदेशमधल्या बलियामध्ये या ठिकाणी झालेलं होतं, हा मुद्दा लक्षात घ्या। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या, तामलुक नावाचं ठिकाण आहे मिदनापूरमध्ये, बंगाल प्रांतातील मिदनापूरमध्ये तामलुक नावाचं ठिकाण आहे। तर त्या तामलुकमध्ये सतीश प्रधान जे आहे, तर त्या सतीश प्रधानच्या नेतृत्वाखाली सतीश सामंत म्हणा, तर सतीश सामंत जे आहे, सतीश प्रधान नाही तर सतीश सामंत जे आहे, तर त्या सतीश सामंत यांच्या नेतृत्वाखाली तामलुकमध्ये मिदनापूरमध्ये बंगाल प्रांतात हे गव्हर्नमेंट स्थापन झालं होतं। आणि लक्षात घ्या, हे सामंत सतीश सामंत यांचं जे काही पॅरलल गव्हर्नमेंट होतं, हे जरी सामंतदारांनी स्थापन केलं असलं तरी देखील यांनी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं काम केलं। हे जमीनदारांनी स्थापन केलेलं, सामंतदारांनी स्थापन केलेलं पॅरलल गव्हर्नमेंट होतं, मात्र सामान्य शेतकरी जे आहेत त्यांच्या संदर्भात खूप काम इथं या ठिकाणी केलं। कारण आपल्याला पाहायला भेटतं 1943च्या दरम्यान बंगाल प्रांतामध्ये मोठा दुष्काळ आला होता, तेव्हा या बंगाल प्रांतातील जे काही दुष्काळ पीडित शेतकरी आहे त्यांच्यासाठी सोयी सवलती निर्माण करण्याचं काम हे सतीश सामंतच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। सतीश सामंतनं आपलं जे काही पॅरलल गव्हर्नमेंट होतं त्यासाठी एक मुखपत्र देखील सुरू केलं होतं, ज्याचं नाव या ठिकाणी होतं विप्लव। तर विप्लव नावाचं एक मुखपत्र त्यांनी निर्माण केलं आणि त्या विप्लव या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पॅरलल गव्हर्नमेंट बद्दलची माहिती लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर याच सतीश सामंतच्या या पॅरलल गव्हर्नमेंटवर जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा मातंगिनी हजरा ही एक वीरांगना आहे, विधवा मुस्लिम महिला या ठिकाणी आहे, तर तिने या ठिकाणी आपल्या हातामध्ये राष्ट्रध्वज घेतला होता आणि इंग्रजांना ती प्रतिकार करत होती। तेव्हा इंग्रजांनी हिच्यावर गोळ्या घातल्या तरी देखील तिने आपला हातातला झेंडा खाली पडू दिला नाही। या प्रकारची वीरांगना आहे मातंगिनी हजरा। तर हा मुद्दा लक्षात घ्या। तालचेर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या, तालचेरमध्ये पण आपल्याला दिसून येतं की पॅरलल गव्हर्नमेंट या ठिकाणी होतं। तर हे तालचेरचं पॅरलल गव्हर्नमेंट हे प्रधान बंधू जे आहे, या प्रधान बंधूंनी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं। आणि मलकानगिरी ओरिसामध्ये जर आपण पाहिलं तर लक्ष्मण नायर जे आहे, लक्ष्मण नायक म्हणा, एक आदिवासी नेता होता लक्ष्मण नायक, यानं मलकानगिरीमध्ये ओरिसामध्ये या प्रकारचं पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर अशा प्रकारे पॅरलल गव्हर्नमेंटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यातली पर्टिक्युलर घटना ती पण विचारली जाऊ शकते। आता हे तालचेरचं जे ओरिसा प्रांतातलं जे काही प्रधान बंधूंच्या नेतृत्वाखालचं ज्या ठिकाणी पॅरलल गव्हर्नमेंट या ठिकाणी होतं, तर त्याचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की या प्रकारचं संघटन जे होतं तालचेरमधलं, तर हे केवळ 7 दिवस पॅरलल गव्हर्नमेंट स्थापन झालं आणि त्यानंतर लगेचच इंग्रजांनी ते गव्हर्नमेंट समाप्त केल्याचं दिसतं। दीर्घकाळ चाललेलं पॅरलल गव्हर्नमेंट कोणतं? तर दीर्घकाळ चाललेलं पॅरलल गव्हर्नमेंट हे साताऱ्याचंच होतं, हे लक्षात घ्या। ठीक आहे, तर सर्वात पहिला कुठे स्थापन झालं तर बलियामध्ये, त्यानंतर सर्वात उशिरा जे आहे किंवा दीर्घकाळ चाललेलं कोणतं? साताऱ्यातलं, आणि सर्वात लवकर समाप्त करण्यात आलेलं तालचेरचं, हे लक्षात घ्या। आणि आदिवासी नेता लक्ष्मण नायकचं मलकानगिरीचं आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर मातंगिनी हजरा कुठली होती? तर या ठिकाणी बंगाल प्रांत मिदनापूर मधली या ठिकाणी राहिल्याचं दिसतं। आता बघा, हा एक प्रश्न आहे, स्त्री शिक्षणासाठी वाहिलेले नियतकालिक विवेकवर्धनी खालीलपैकी कोणी सुरू केले?
तर विवेकवर्धिनी या नावाचं नियतकालिक आहे आणि ते नियतकालिक हे कशासाठी आहे तर स्त्री शिक्षणासाठी वाहिलेलं नियतकालिक आहे. तर हे नियतकालिक कोणी सुरू केलं या प्रकारचा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर पर्याय आहे वीरेशलिंगम पंतोलू, लक्ष्मीनत्तू रेड्डी, त्याचबरोबर बहरामजी मलबारी आणि सिस्टर सुब्बालक्ष्मी या प्रकारचे हे प्रश्न आपल्याला दिसतात. तर विवेकवर्धिनी जे आहे हे या ठिकाणी वीरेशलिंगम पंतलू यांचं हे या ठिकाणी नियतकालिक राहिलेलं आहे. विवेक लिंगम पंतलू दक्षिणेकडे मद्रास प्रांतामध्ये यांनी ब्राह्मण समाजाची चळवळ ही या ठिकाणी सुरू केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर मद्रास प्रांत जे आहे त्या मद्रास प्रांतातले हे महत्वाचे पुढारी आपल्याला दिसतात. या वीरेशलिंगम पंतलू यांना दक्षिणेचे राजाराम मोहन राय असं पण म्हटलं जातं. मद्रासमध्ये त्यांनी ब्राह्मण समाज मंदिराची स्थापना केली आणि विशेष म्हणजे स्वतःच्या मुलाचा विवाह एका विधवेसोबत त्यांनी या ठिकाणी लावल्याचं दिसतं. तर जसं विवेकवर्धिनी आहे तसंच अजून एक वृत्तपत्र यांचं आहे ते म्हणजे हास्य संजीवनी. तर लक्षात घ्या, हास्य संजीवनी या नावाचं देखील एक महत्वाचं वृत्तपत्र हे या ठिकाणी वीरेशलिंगम पंतलू हे या ठिकाणी सुरू करताना एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर खूप महत्वाचे सुधारक दक्षिणेकडचे, तर दक्षिणेकडचे राजाराम मोहन राय म्हणून यांना ओळखलं जातं. आता बघा बाकीचे जे पाहूया त्यांच्यावर पण आपण या ठिकाणी चर्चा करूया. मुथुलक्ष्मी रेड्डी जर आपण पाहिलं तर मुथुलक्ष्मी रेड्डी या पहिल्या महिला आमदार आहेत. ठीक आहे, तर पहिल्या महिला आमदार म्हणून मुथुलक्ष्मी रेड्डी यांना मानलं जातं. तर पहिल्यांदा अशी कोणती महिला आहे की ज्या महिलेनं सर्वप्रथम आमदारकीची निवडणूक लढवली असाही प्रश्न येऊ शकतो. तर त्या आहेत कमलादेवी चट्टोपाध्याय. मात्र कमलादेवी चट्टोपाध्यायांना तिथे या ठिकाणी विजय मिळालेला नव्हता. मग मुथुलक्ष्मी रेड्डी 1927ला या ठिकाणी आंध्रच्या प्रांतामधनं त्या ठिकाणी गेलेले आहेत, विधानसभेवर निवडून आलेले आहेत. तर पहिली महिला आमदार मुथुलक्ष्मी रेड्डी हा मुद्दा लक्षात घ्या. बहरामजी मलबारी आपल्या सर्वांना माहिती आहे की स्त्रियांना जे अनाकलनीय वार्धक्य त्यांच्यावर थोपवलं जातं त्यांच्या विरोधात यांनी आंदोलन उभारलेलं आहे. बालविवाहाला त्यांनी विरोध केल्याचं एकंदर दिसतं. या बहरामजी मलबारी यांचं इंडियन स्पेक्टॅटर यांचं एक मुखपत्र होतं ज्याचं नाव होतं इंडियन स्पेक्टॅटर. तर या इंडियन स्पेक्टॅटर मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर लिखाण केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे फुलमणी प्रकरण आणि त्याचबरोबर रखमाबाई सावे विरुद्ध दादाजी भिकाजी प्रकरण यामध्ये यांनी महत्वाची भूमिका बजावली. बहरामजी मलबारी मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन जे नवमतवादी ब्राह्मण समाजाच्या चळवळीतले राहिल्याचं एकंदर दिसतं. सिस्टर सुब्बालक्ष्मी लक्षात घ्या, यांना भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लक्षात घ्या, भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत केवळ 5 महिलांनाच दिलेले आहे. समजून घ्या, यावर प्रश्न येऊ शकतो बघा, कारण आता पण आपण पाहतो की साधारणतः 5 लोकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं. LK अडवाणींना केलं, कर्पूरी ठाकूर जे आहे त्यांना भारतरत्न या ठिकाणी दिला. तर थोडासा यावर्षीचा भारतरत्न वादग्रस्त भूमिकेमध्ये होता आणि म्हणून मग अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या महिलेला भारतरत्न किताबानं सन्मानित केलं आहे किंवा केलं नाही. तर नीट लक्षात घ्या, सर्वात पहिला भारतरत्न मिळाला इंदिरा गांधींना, त्यानंतर भारतरत्न मिळाला ते म्हणजे मदर टेरेसा यांना, त्यानंतर आहे अरुणा असफ अली यांना, त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं लता मंगेशकर यांना आणि मग सिस्टर सुब्बालक्ष्मी यांना. या प्रकारचे आपल्याला पाहायला भेटतात की भारतरत्न किताबानं सन्मानित करण्यात आलेली ही सगळी 5 महिलांची नावं हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारचा हा प्रश्न आपण पाहिला. विवेकवर्धिनी वीरेशलिंगम पंतलू यांनी या ठिकाणी लिहिलेलं वृत्तपत्र आहे. भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना आंध्र प्रदेशात सुरू असलेल्या तेलंगणा आंदोलनाची सुरुवात, तेलंगणा आंदोलन मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या. तेलंगणा आंदोलनाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रांतातून झाली? तेलंगणा आंदोलनाची सुरुवात कोणत्या प्रांतातून झाली? महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तेलंगणा आंदोलन काय होतं ते आपण थोडंसं समजून घेऊया. तर लक्षात घ्या, या आंदोलनाला सुरुवात 1945ला झालेली होती. या आंदोलनाला सुरुवात 1945ला सुरू झाली होती. आता बघा, आपल्याला दिसून येतं आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेश जे होतं तर त्या आंध्र प्रदेशामध्ये या प्रकारची एक मागणी चाललेली होती. आंध्र प्रदेशामध्ये देश स्वतंत्र होण्याच्या आधीच या ठिकाणी आंध्र प्रदेशामध्ये एक मागणी या ठिकाणी चालली होती. ती मागणी अशी होती की भाषेच्या आधारावर या ठिकाणी
आंध्र प्रदेश स्वतंत्र राज्य म्हणून पुढे निर्माण झालं पाहिजे, या प्रकारची भूमिका या ठिकाणी होती। आता त्या संपूर्ण काळामध्ये या आंध्र प्रदेशामध्ये 8 तेलुगू भाषिक प्रांत होते, 8 तेलुगू भाषिक प्रांत होते आणि त्या 8 तेलुगू भाषिक प्रांतांनी आंध्र प्रदेशातून आपल्याला स्वतंत्र राज्य म्हणून या ठिकाणी जाहीर करावं किंवा स्वतंत्र प्रांत राज्य म्हणून आपल्याला या ठिकाणी दर्जा प्राप्त केला जावा, यासाठी तेलंगणा आंदोलन हे या 1945च्या दरम्यान निर्माण झाल्याचं एकंदरीत दिसून येतं। वास्तविकता जे तेलुगू भाषिक जे लोक होते त्या संपूर्ण भागामध्ये त्यांच्यावर विविध प्रकारचा अन्याय अत्याचार देखील केला जात होता। साहजिकच हा धार्मिक अत्याचार देखील होता किंवा धार्मिक संघर्षातून झालेला अत्याचार देखील होता आणि काही कनिष्ठ जातीचे लोक समूह इथं या प्रकारच्या भाषिक श्रेष्ठतेमुळे कनिष्ठ जातीच्या लोकांवर जास्त अन्याय होत होता आणि म्हणून मग नाव नीट लक्षात घ्या, कम्युनिस्ट नेते होते रवी नारायण रेड्डी। ठीक आहे, तर रवी नारायण रेड्डी जे आहे हे रवी नारायण रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली 1945-46 ला तेलंगणा आंदोलनाची सुरुवात झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। 8 तेलुगू भाषिक जिल्ह्यांनी एकत्र येऊन तेलंगणा आंदोलनाची सुरुवात या ठिकाणी केली आणि ती सुरुवात जी होती ती कोणत्या प्रांतातून झाली अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला भेटतं त्या प्रांताची सुरुवात ही नालगोंडा या भागातून झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर नालगोंडा हे जे ठिकाण आहे ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे। तर नालगोंडा या भागातून रवी नारायण रेड्डीनं तेलंगणा आंदोलनाची सुरुवात केल्यानंतर मग ते तेलंगणा एक स्वतंत्र राज्य बनलं। त्याच्या खोलामध्ये मी जात नाही, फक्त हा मुद्दा लक्षात घ्या की या प्रकारचं तेलंगणा आंदोलनाचे नेते रवी नारायण रेड्डी होते आणि त्या तेलंगणा आंदोलनाची सुरुवात ही नालगोंडा या भागातून झाली होती असं एकंदरीत दिसून येतं। यांनी तेलुगू भाषिक राज्याची भूमिका देखील मांडली, मात्र त्या भागामध्ये तेलुगू भाषिक लोकांना जे वेठबिगारी म्हणून राबवलं जात होतं त्याही विरोधात आवाज होता। जमीनदार जे होते जे या तेलुगू भाषिक लोकांवर जे अन्याय अत्याचार करत होते त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर त्यांचं शोषण करत होते त्याही विरोधामध्ये या तेलंगणा आंदोलनानं आवाज उठवल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या। आता बघा, प्रश्न मागच्या 2-3 लेक्चर्समध्ये मी हा पण घेतलेला आहे की भूदान चळवळीवर विचारला की भूदान चळवळ ही कोणत्या भागातून सुरू झाली अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता। त्याचबरोबर एक प्रश्न आपण हा पण विचारला होता की आचार्य विनोबा भावेंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला वैयक्तिक सत्याग्रह हा कोणत्या भागातून सुरू केला। तर मागचे लेक्चर्स पहा नीट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे की कोणत्या भागातून भूदान चळवळीला सुरुवात झाली आणि वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात कोणत्या भागातून झाली। तर ह्या दोन्ही गोष्टींवर मी डिस्कस केले, इथं मी काय सांगत नाही त्याबद्दल। ठीक आहे, जे कंटिन्यू लेक्चर्स पाहतात त्यांना माहिती असेल। तर बघा, द गोल्डन थ्रेशोल्ड हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणी लिहिला अशा प्रकारचा प्रश्न आहे। तर हे जे प्रश्न आहेत ना हे कंबाईनच्या पेपरला पण विचारले जातात अशा प्रकारचे प्रश्न, त्यामुळे हे लक्षात घ्या। आपण जरी राज्यसेवा परीक्षा आता आपली 21 जुलैला आहे आणि कंबाईनची तारीख निश्चित झाली नाही, अजून ॲडव्हर्टाइजमेंट आली नाही, असं जरी असलं तरी लक्षात घ्या आयोगाचं काम करणार आहे तारीख निश्चित करण्याचं। तुमचं काम काय आहे, उगाचच आयोगावर टीका करत सामाजिक राजकीय परिस्थितीवर टीका करून नैराश्याच्या गर्तेमध्ये जाणं हे तुमचं काम नाहीये। तर तुमचं काम काय, निरंतर अभ्यास चालू ठेवणं। वय वाढतंय, लग्नाचं वय निघून चाललंय, या डोक्यातनं हे जे विचार त्या डोक्यातनं बाहेर काढा आणि जर आपण स्वतःच्या इच्छेने जर का स्पर्धा परीक्षेसारखं संकट जर आपण ओढवलं असेल तर मग याला जबाबदार आपणच आहे आणि त्यामुळे ते संकट पार करणं ही तुमचीच जबाबदारी आहे, हे लक्षात घ्या। काही विद्यार्थी खूप जास्त नैराश्यामध्ये जातात की सर कधी परीक्षा डिक्लेअर होणार, कधी काय होणार। तर ठीक आहे बाबा, तुझं हे काम नाही हा विचार करणं, तुझं काम आहे अभ्यास करणं। जो काही वेळ मिळालेला आहे त्या वेळाचा सदुपयोग करायचा आहे आणि त्यानुसार तुमचं प्लॅनिंग आणि सगळ्या गोष्टी करा। तर या प्रकारे लक्षात घ्या। तर विद्यार्थी मित्रांना माझं हे सांगणं आहे, अभ्यासावरचं लक्ष म्हणजे किंचितही तुम्ही या ठिकाणी दुसरीकडे टाकू नका। बाकी ज्या समस्या आहेत त्या सर्वांना समस्या आहेत, त्या समस्यातून जो पुढे जातो तोच पुढे जाऊन नायक बनतो, हे पण लक्षात असू द्या। तर लक्षात घ्या, द गोल्डन थ्रेशोल्ड या प्रकारचा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे असा प्रश्न आहे। रवींद्रनाथ टागोर, मोहम्मद इक्बाल, दक्षिणारंजन मित्र मुजुमदार आणि सरोजिनी नायडू। तर लक्षात घ्या, हा जो काव्यसंग्रह आहे 1905 साली प्रकाशित झालेला आहे। लक्षात घ्या, 1905 सालचा हा काव्यसंग्रह या ठिकाणी आहे आणि हा काव्यसंग्रह लिहिणारे आहेत तर त्या म्हणजे सरोजिनी नायडू।
तर या सरोजिनी नायडू ज्या आहेत तर त्यांना या ठिकाणी त्यांनी 1905 ला द गोल्डन थ्रेशोल्ड या नावाचा काव्यसंग्रह लिहिला आणि विशेष म्हणजे हा काव्यसंग्रह गोपाळकृष्ण गोखले जे आहे तर त्या गोखले यांना अर्पण केलेला आहे। हा पण मुद्दा लक्षात घ्या। तर गोपाळकृष्ण गोखले यांना त्यांनी हा अर्पण केलेला महत्वाचा काव्यसंग्रह आपल्याला दिसून येतो। तर सरोजिनी नायडू 1905 लाच काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा या ठिकाणी आल्याचं दिसतं आणि नंतर भारतीय राष्ट्रीय चळवळीचं महत्वाचं नेतृत्व त्यांच्याकडे राहिलं। तर या सरोजिनी नायडू 1925 ला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन कानपूरमध्ये झालं तेव्हा लक्षात घ्या तर त्या कानपूर अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष देखील बनल्याचं एकंदरीत दिसतं। तर कानपूर अधिवेशनाचे पहिले भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू बनल्या। याचबरोबर सरोजिनी नायडू जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला पाहायला भेटतं 1906च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांनी वंदे मातरम हे गीत या ठिकाणी गायलं असं देखील पाहायला भेटतं। सरोजिनी नायडूंबद्दल अजून काय इन्फॉर्मेशन तर गांधींच्या सर्व आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला। असहकार चळवळ असू द्या, त्याचबरोबर पुढे जाऊन सविनय कायदेभंग चळवळ असू द्या, त्याचबरोबर पुढे आपलं चलजाव चळवळ या ठिकाणी असू द्या, त्या सर्वच आंदोलनामध्ये सरोजिनी नायडू या ठिकाणी सहभागी झाल्याचं एकंदरीत दिसतं। या सरोजिनी नायडू जे आहेत त्यांच्यामुळेच सविनय कायदेभंग चळवळीमध्ये महिलांना सहभागी करून घेतलं जावं या प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि मग गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीत मीठ सत्याग्रहात महिलांना सहभागी करून घेतलं। तर लक्षात घ्या या सरोजिनी नायडू या संविधान सभेमध्ये ज्या एकूण 15 महिला होत्या त्या 15 महिलांमध्ये एक देखील सरोजिनी नायडू राहिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या अत्यंत महत्त्वाच्या या ठिकाणी या महिला आहेत ज्यांनी भूमिका मांडली होती की महिलांना मतदानाचा अधिकार द्या। 1919 लाच भूमिका मांडली महिलांना मतदानाचा अधिकार या ठिकाणी असला पाहिजे। तर ही पण भूमिका यांची या ठिकाणी राहिली। तर पुढे बघा आता रवींद्रनाथ टागोर आपल्या सर्वांना माहिती आहे राष्ट्रीय कवी आहेत रवींद्रनाथ टागोर। रवींद्रनाथ टागोरांबद्दल एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन लक्षात घ्या। सन 1896 ला जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष रहीमतुल्ला सायनी होते त्यावेळेस भारतात पहिल्यांदाच काँग्रेसच्या स्टेजवरनं वंदे मातरम हे गीत जर कोणी गायलं असेल तर ते रवींद्रनाथ टागोरांनी। मी काय म्हणतो वंदे मातरम गीत जर काँग्रेसच्या स्टेजवर पहिल्यांदा कधी गायलं 1896 ला आणि त्यावेळेचे अध्यक्ष रहीमतुल्ला सायनी होते आणि ते गीत गायलं होतं रवींद्रनाथ टागोरांनी। तर मुद्दा नीट लक्षात असू द्या। मोहम्मद इक्बाल आपल्या सर्वांना माहिती आहे तराना ए हिंद या प्रकारचा काव्यसंग्रह ते लिहित आहेत आणि याचबरोबर यांनी या ठिकाणी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या प्रकारचं काव्य हे तराना हे हिंद मध्ये लिहिल्याचं एकंदरीत दिसतं। मागच्या लेक्चर्स मध्ये एक तुम्हाला प्रश्न असा दिला होता की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे जे काव्य आहे हे 1906 ला इथं लिहिलं 1904 ला लिहिलं मात्र त्याच्या आधी 1902 ला कोणत्या वृत्तपत्रातून ते या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं होतं तर लक्षात घ्या इत्तेहाद। तर इत्तेहाद या प्रकारच्या वृत्तपत्रातून सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आल्याचं दिसतं। दक्षिणरंजन मित्र मुजुमदार खूप इम्पॉर्टंट आहे यांचं पण महत्त्वाचं योगदान आहे। दक्षिणरंजन मित्र मुजुमदार हे बंगाल प्रांतातले महत्त्वाचे सद्गृहस्थ आणि ज्यांनी स्वदेशी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। दक्षिणरंजन मित्र मुजुमदार यांनी ठाकूरमाई झोली हा कथासंग्रह लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर लक्षात घ्या ठाकूरमाई झोली हा बंगाली भाषेतून लिहिलेला कथासंग्रह आहे आणि ज्यातून बंगाली अस्मिता जोपासण्याचं काम दक्षिणरंजन मित्र मुजुमदारांनी केली। या ठाकूरमाई झोली कथासंग्रहाचं प्रस्तावना रवींद्रनाथ टागोरांनी लिहिली होती। हा पण मुद्दा इम्पॉर्टंट आहे। पुढचा प्रश्न बघा जालियनवाला बाग प्रकरणात खालीलपैकी कोणी व्हॉइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचा राजीनामा दिला। आपल्या सर्वांना माहिती आहे जालियनवाला बाग कधी झालं तर 13 एप्रिल सन 1919 ला 13 एप्रिल सन 1919 ला अमृतसरमध्ये जालियनवाला बाग जे आहे तिथं या ठिकाणी जनरल डायरनं जमलेल्या लोकांवर बेछूट गोळीबार केला आणि तिथं खूप सारे लोक मृत्युमुखी पडले। आपल्याला हे पण माहिती असेल की जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारच्या वतीनं हंटर कमिशन जे आहे तर ते हंटर कमिशन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि काँग्रेसच्या वतीनं
जस्टिस अब्बास तय्यबजी यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली. आता इथं प्रश्न काय विचारला की व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचा राजीनामा कोणी दिला. तर लक्षात घ्या, आपल्याला हे माहिती आहे की जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर सर अथवा नाईटहुड या पदवीचा त्याग केला रवींद्रनाथ टागोरांनी. तर व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचा राजीनामा दिला ते होते शंकरराव नागर. तर शंकरराव नागर ही ती व्यक्ती आहे ज्यांनी या ठिकाणी व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचा राजीनामा दिला होता. त्यावेळेस ते व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचे सदस्य होते. तर हा मुद्दा लक्षात घ्या. हे तेच शंकरराव नागर आहे ज्यांना सायमन कमिशन जेव्हा भारतात आलं होतं तेव्हा सायमन कमिशनला सपोर्ट करण्यासाठी, सायमन कमिशन जे आहे तर त्या सायमन कमिशनला सहकार्य करण्यासाठी त्यावेळेचे तत्कालीन भारत मंत्री जे होते तर त्या भारत मंत्र्यांनी, त्यावेळेच्या तत्कालीन भारत मंत्र्यांनी सायमन कमिशनला सपोर्ट करण्यासाठी भारतीयांची एक समिती गठीत केली होती. तर आयर्विन होते त्यावेळेचे व्हॉइसरॉय. तर त्यावेळेस या ठिकाणी त्या कमिशनचे अध्यक्ष हे शंकरराव नागर यांना करण्यात आलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली एक डेलिगेशन सायमन कमिशनला भेटलं आणि सायमन कमिशनला भारताची सद्यस्थिती त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि लक्षात घ्या, या समितीचे एक सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील होते असं एकंदरीत दिसून येतं. तर ठीक आहे, तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. एस सुब्रमण्यम अय्यर ही कोण व्यक्ती आहे तर ही ॲनी बेझंट यांच्या होम रूल चळवळीची व्यक्ती आहे. लक्षात घ्या, ॲनी बेझंट यांना जेव्हा जून महिन्यामध्ये जून 1917 म्हणा, तर जून 1917ला जेव्हा या ठिकाणी ॲनी बेझंटला अटक करण्यात आली तेव्हा या एस सुब्रमण्यम अय्यर यांनी आपल्या सर या पदवीचा त्याग केलेला आहे. तर हा पण मुद्दा लक्षात घ्या. मी काय म्हणतो बघा, जून 1917ला ॲनी बेझंटच्या होमरूलच्या कार्यामुळे सरकारने ॲनी बेझंटला अटक केली. तेव्हा त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ एस सुब्रमण्यम अय्यर यांनी सर या पदवीचा त्याग केला. तर जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणामुळे रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग केला आणि शंकरराव नागरनी व्हॉइसरॉयच्या कार्यकारिणी परिषदेचा त्याग केला. आता राहिला प्रश्न कैसर हिंद, महात्मा गांधींनी कधी त्या पदवीचा त्याग केला. तर लक्षात घ्या, जेव्हा 1920ला असहकार चळवळ सुरू झाली त्यावेळेस असहकार चळवळीमध्ये सरकारने दिलेल्या पदव्यांचा त्याग करा अशा प्रकारचा मुद्दा होता. तेव्हा महात्मा गांधींनी 1920च्या असहकार चळवळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कैसर हिंद या पदवीचा त्याग केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानांवरून योग्य पर्याय निवडा. मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनात मोहम्मद इक्बाल यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँडची मागणी केली. 1930 साली हे अधिवेशन झालं होतं या प्रकारे. दुसरं आहे, बॅरिस्टर जिना यांनी लाहोर अधिवेशनात हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला. तिसरं आहे, अलीगड अधिवेशनात जफरुल हसन आणि हुसेन कादिरी यांनी पाकिस्तान, बंगाल, हैदराबाद आणि हिंदुस्थान हे 4 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला. आता इथं विचारलं की कोणतं विधान योग्य आहे या प्रकारे किंवा कोणते पर्याय योग्य आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर तीनही पर्याय जे आपण पाहतो ते तीनही पर्याय हे या ठिकाणी योग्य असल्याचं एकंदर दिसतं. मुस्लिम लीगचं अलाहाबाद अधिवेशन 1930ला झालं, त्याचे अध्यक्ष मोहम्मद इक्बाल होते आणि त्यांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र होमलँडची मागणी केली. बॅरिस्टर जिनांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावे या प्रकारची भूमिका मांडली, ज्याला टू नेशन थेरी जी आहे तर त्या टू नेशन थेरी या ठिकाणी म्हटलं जातं. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि अलीगड अधिवेशनात जफरुल हसन व हुसेन कादिरी यांनी पाकिस्तान, बंगाल, हैदराबाद आणि त्याचबरोबर हिंदुस्थान हे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे यासाठी भूमिका मांडली, जिला अलीगड योजना म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, ही अलीगड योजना कधीची होती? 1936ची होती. लक्षात घ्या, 1936ला जफरुल हसन आणि हुसेन कादिरी, हसन आणि हुसेन कादिरी या दोघांनी अलीगड योजना मांडली, ज्याच्यामध्ये भारताचे 4 तुकडे करा, पाकिस्तान, बंगाल, हैदराबाद आणि हिंदुस्थान या प्रकारे. तर हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. पर्याय क्रमांक 3 हे याचं राईट आन्सर या ठिकाणी दिसून येतं. चला, यानंतरचा प्रश्न आपण पाहतोय.
पहा यानंतरचा प्रश्न आपल्याला दिसतोय, स्वाभिमानी आंदोलन सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट खालील देखील कोणाशी संबंधित आहे? तर सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट कोणाशी संबंधित आहे या प्रकारचा हा प्रश्न इथं विचारलेला आहे. ठीक आहे. नारायण गुरु, रामास्वामी नायकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज. आता बघा, हा सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट जे आहे, ज्याला स्वाभिमानी आंदोलन म्हटलं जातं, जे 1925 साली सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे आंदोलन सुरू करणारे आहेत ई.व्ही. रामास्वामी नायकर. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या ई.व्ही. रामास्वामी यांना पेरियार देखील म्हटलं जातं. पेरियार म्हणजे महात्मा, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर पेरियार ई.व्ही. रामास्वामी असं पण या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर ते सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट या ठिकाणी आहे. यांनी एक ग्रंथ देखील लिहिला, अ ट्रूथ ऑफ रामायणाज. अ ट्रूथ ऑफ रामायणाज म्हणजे सच्ची रामायण या नावाचा ग्रंथ देखील यांनी या ठिकाणी लिहिला होता. आणि ज्यामध्ये त्यांनी रामायणाचा किंवा रामायण जे आहे तर त्याचा खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यांनी दक्षिणेकडची अस्मिता जोपासत असताना रावणाचं श्रेष्ठत्व अ ट्रूथ ऑफ रामायणामध्येच मांडलेला आहे. हा देखील महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर कुडी आरसू या नावाची एक तमिळ पत्रिका देखील त्यांनी केली होती. कुडी आरसू, तर कुडी आरसू या नावाची एक तमिळ पत्रिका देखील त्यांनी सुरू केलेली होती. हे पण महत्वाचे मुद्दा लक्षात घ्या. हे ए.व्ही. रामास्वामी नायकर 1938 साली यांनी द्रविड यांनी जस्टिस पार्टी जी आहे, तर यांनी जस्टिस पार्टी जी आहे तर ती जस्टिस पार्टी जॉईन केली. हे जस्टिस पार्टीचे अध्यक्ष या ठिकाणी बनले. आणि 1938च्या नंतर 1944 ला या जस्टिस पार्टीचं रूपांतर त्यांनी DK मध्ये केलं, द्रविड कळघम मध्ये या ठिकाणी केलं. आणि द्रविड कळघमचा अर्थ द्रविड नाडू असा होतो. द्रविड नाडू म्हणजे द्रविडांचं स्वतंत्र राष्ट्र. तर हे जे आहे पेरियार स्वामी, तर हे बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे होते. मात्र जेव्हा देश स्वतंत्र होत होता आणि जेव्हा संपूर्ण राष्ट्र जे आहे हे विभाजनाच्या खाईमध्ये होतं, कारण हिंदू मुस्लिम असे दोन राष्ट्र निर्माण झाले होते, धर्माच्या आधारात दोन पाकिस्तान वेगळा निर्माण होत होता. या संपूर्ण काळामध्ये पेरियारांचं म्हणणं असं राहिलं की जर धर्माच्या आधारावर पाकिस्तान एक स्वतंत्र मुस्लिमांचं राष्ट्र बनतंय, तर वांशिक भिन्नतेच्या आधारावर, नीट समजून घ्या, वांशिक भिन्नतेच्या आधारावर द्रविडांचं स्वतंत्र राज्य बनवा, द्रविड नाडू अशा प्रकारचं राज्य बनवा, ही भूमिका पेरियारांची होती. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचे मतभेद होते, यांचे एकमेकांच्या विरोधातले मतभेद होते, हे पण लक्षात घ्या. आणि त्यामुळं बाबासाहेबांचे आणि पेरियारांचे संबंध नंतरच्या काळामध्ये कटू बनलेचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर हे पण महत्त्वाचं. दक्षिणेकडचे हे तसे पाहिले तर खूप महत्त्वाचे सुधारक राहिलेले आहेत. दक्षिणेकडे गेला जर तुम्ही आणि जर तुम्हाला या ठिकाणी जर काही पुतळे पाहिले तर त्या दक्षिणेकडे दोनच महामानवांचे पुतळे पाहायला भेटतात, एक बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजे पेरियार रामास्वामी. हे पण महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. नास्तिक समजत होते स्वतःला. त्यांनी अनेक रामाच्या मूर्त्या, श्री गणेशाच्या मूर्त्या, अनेक देवदेवतांच्या मूर्त्या लोकांच्या भर सभेमध्ये फोडण्याचं काम केलं. आणि ते असं म्हणतात, जर या दगडांच्या मूर्त्यांमध्ये जर ईश्वर असेल तर हा ईश्वर मला या ठिकाणी काय करेल, शिक्षा देईल. अशा प्रकारची भूमिका यांनी वारंवार मांडलेली आहे. मात्र त्यांनी आपल्या पुराव्यानिशी हे सिद्ध करून दाखवलं, या दगडांच्या मूर्त्यांमध्ये देव नाही, हे ईश्वर नाही, ईश्वर तुमच्या माझ्यामध्ये आहे. ही भूमिका रामास्वामींची राहिलेली आहे. नारायण गुरु हे खूप महत्वाचे आपल्याला पाहायला भेटतात. रामायण गुरु जर आपण पाहिले तर या नारायण गुरु यांना नानू असन असं पण म्हटलं जातं. काय, तर नानू असन म्हटलं जातं. तर हे जे आहेत नानू असन, नारायण गुरु यांना दक्षिण भारताचे महात्मा फुले म्हटलं जातं. तर दक्षिण भारतातील महात्मा फुले असं म्हटलं जातं. 1902 ला पद्मनाभन पंपू, 1902 ला डॉक्टर पद्मनाभन पंपू यांच्यासोबत यांनी श्री नारायण धर्म परिपालन सभा, श्री नारायण धर्म परिपालन सभा स्थापन केली होती, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, श्री नारायण धर्म परिपालन सभा 1902 ला स्थापन झाली. आणि यांनी एक दक्षिणेकडे एक आंदोलन उभारलं, ज्या आंदोलनाला एजवा आंदोलन असं म्हटलं जातं. तर एजवा जमातीचे हे होते. तर एजवा जमात जे आहे तर त्या एजवा ही शूद्र जमात आहे दक्षिणेकडची. तर त्या एजवा जमातीचे हे आंदोलन, हे एजवा जमातीचे होते नारायण गुरु. त्यांनी एजवा आंदोलन उभारल्याचं एकंदरीत दिसतं.
तर या प्रकारचे नारायण गुरु यांच्या नेतृत्वाखाली एक सत्याग्रह झाला, ज्या सत्याग्रहाला म्हटलं जातं वायको मंदिर सत्याग्रह. लक्षात घ्या. तर वायको मंदिर सत्याग्रह 1924-25 दरम्यान झाल्याचं एकंदर दिसतं. 1925ला वायको मंदिर सत्याग्रह या ठिकाणी आहे आणि या सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी देखील आले. गांधी आणि या प्रकारचे नारायण गुरु यांच्यामध्ये मतभेद इथे या ठिकाणी झाल्याचं दिसतं. कारण गांधी चातुर्वर्ण व्यवस्थेचे समर्थक होते, जाती व्यवस्थेचे ते समर्थक राहिले, मात्र नारायण गुरूंनी त्यांना विरोध केल्याचं एकंदर दिसतं. म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थक म्हणजे गांधींची फिलॉसॉफी हीच या ठिकाणी राहिली की गांधी असं म्हणतायत की चातुर्वर्ण व्यवस्था हिंदू धर्माचा मूळ अधिष्ठान आहे. चातुर्वर्ण व्यवस्थे जर नष्ट केले तर हिंदू धर्म समाप्त होईल, ही भूमिका गांधींच्या ठिकाणी होती. ते अस्पृश्यता हा हिंदू धर्मावर लागला कलंक आहे हे मानत होते, मात्र चातुर्वर्ण व्यवस्थेत समर्थन करत होते. नारायण गुरु असू द्या, शाहू महाराज असू द्या, पेरियार या ठिकाणी असू द्या, आंबेडकर असू द्या, बाबासाहेब आंबेडकर असू द्या, या सर्वांनी चातुर्वर्ण व्यवस्थेचं खंडन केलेले, महात्मा फुलांनी खंडन केलेले, जाती व्यवस्थेचं खंडन केलेलं आहे, अस्पृश्यतेचं खंडन केलेलं आहे. तर गांधी मात्र चातुर्वर्ण व्यवस्थेचं समर्थन करताना एकंदरीत पाहायला भेटतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण. जोडाजोडाचा प्रश्न आहे. नागपूर, अमरावती, सॅन फ्रान्सिस्को, वराड आणि समोर नावं दिलेली. आता प्रश्न पाहताच क्षणी लगेच लक्षात आलं पाहिजे की लोकमान्य टिळकांनी जे होम रूल लीग स्थापन केली होती त्याच्या शाखा या ठिकाणी स्थापन केल्या होत्या. तर त्या शाखांमध्ये सॅन फ्रान्सिस्कोचे शाखेचे अध्यक्ष लाला लजपतराय होते, अमरावतीच्या शाखेचे अध्यक्ष हे दादासाहेब खापर्डे होते, नागपूरच्या शाखेचे अध्यक्ष हे बॅरिस्टर BS मुंजे होते आणि वराड प्रांताच्या शाखेचे अध्यक्ष हे मोरेश्वर अभ्यंकर होते. मग इथं बघा, नागपूर बॅरिस्टर BS मुंजे इथे आहे. लगेच पहिलं प्रश्नाचं उत्तर राईट, लगेच पर्याय क्रमांक 2 हे राईट आन्सर. तर या प्रकारे जोडाजोडाला जेव्हा पण प्रश्न येतो तेव्हा लक्षात घ्या तो प्रश्न खूप सोपा असतो, हा महत्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 180वा प्रश्न बघा. 1935च्या कायद्यावर टीका करताना खालीलपैकी कोण म्हटलं द्वैध शासन प्रणालीपेक्षाही अत्यंत वाईट असा हा कायदा आहे. म्हणजे 1935चा जो कायदा आहे त्या कायद्याला विरोध केलेला आहे. इथं विचारलेलं आहे की 1935चा कायदा त्यावर टीका करताना कोण असं म्हणालं की द्वैध शासन प्रणालीपेक्षाही अत्यंत वाईट असा हा कायदा या ठिकाणी आहे. आता द्वैध शासन प्रणाली 1919च्या कायद्याद्वारे प्रांतात स्थापन झाली आणि त्यानंतर 1935च्या कायद्याद्वारे ही प्रांतीय शासन प्रांतामध्ये स्थापन झालेली द्वैध शासन व्यवस्था समाप्त केली आणि त्याऐवजी जबाबदार शासन पद्धतीचा स्वीकार प्रांतात करण्यात आला. आता त्या कायद्यावर टीका झालेली आहे खूप जास्त प्रमाणामध्ये. तर द्वैध शासन प्रणालीपेक्षाही अत्यंत वाईट अशा प्रकारचा कायद्याचं वर्णन केलं C. राजगोपालचारी यांनी. पंडित मदन मोहन मालवीय यांनी पण या कायद्याला विरोध केला. त्यांचं असं म्हणणं होतं की हा कायदा म्हणजे काय आहे, तर हा कायदा आहे वरून लोकशाहीचा बुरखा आणि आतून पोकळ अशा प्रकारचा हा कायदा आहे असं पंडित मदन मोहन मालवीय यांनी म्हटलं. बॅरिस्टर जिनानं पण 35च्या कायद्याचा विरोध केला. ते असं म्हणतात की 1935चा कायदा म्हणजे अत्यंत निकृष्ट आणि सडलेला व मूलतः फेकून दिलेला कायदा, फेकून देण्यासारखा कायदा, अत्यंत निकृष्ट आणि सडलेला आहे अशा प्रकारची भूमिका जिनांनी घेतली. षण्मुखानंद चेट्टी जे यांनी पण महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे असं एकंदर दिसतं. तर षण्मुखानंद चेट्टीचं म्हणणं असं राहिलं की हा कायदा निरुपयोगी आहे आणि या कायद्यामुळं ना भारताच्या अंतर्गत आणि बाह्य गोष्टींवर नियंत्रण स्थापित करण्यात आलं. म्हणजे भारताच्या अंतर्गत क्षेत्रात, गृह क्षेत्रात आणि बाहेर म्हणजे फॉरेन पॉलिसीमध्ये देखील भारतीय लोकांना नियंत्रण ठेवता येत नाही. याचं कारण असं होतं की 35च्या कायद्याच्या माध्यमातून गृह, त्याचबरोबर महसूल ज्याला अर्थ असं म्हणतो, आणि परराष्ट्र विभाग व त्याचबरोबर संरक्षण ही जी काही महत्वाची खाती होती ना, तर ती महत्वाची खाती भारतीयांच्या हाती नव्हते. लक्षात घ्या. तर गृह खातं, अर्थ खातं, परराष्ट्र विभाग आणि संरक्षण ही सारीच्या सारी खाती ही इंग्रजांच्या ताब्यात होती, भारतीयांच्या नव्हती. आणि म्हणून मग षण्मुखानंद चेट्टी म्हणतात या कायद्यामुळे ना भारताच्या अंतर्गत स्थितीत ना बाह्य स्थितीमध्ये भारत नियंत्रण ठेवता येतं, त्यामुळे हा कायदा काय उपयोगाचा नाही. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर अनेक
रेल्वेचे अनेक डब्बे असणारे व इंजिन नसणारे, कायदा म्हणजे या ठिकाणी 35वा कायदा असं म्हटलं. आणि हे काय आहे तर हे या ठिकाणी गुलामगिरीची सनद आहे या प्रकारची भूमिका मांडली. द बॉन्डेज ऑफ स्लेव्हरी या प्रकारची भूमिका ते मांडतात. तर गुलामगिरीची सनद आहे अशा प्रकारची भूमिका पंडित जवाहरलाल नेहरू इथे या ठिकाणी मांडताना दिसतात. तर द्वैध शासन प्रणालीपेक्षा अत्यंत वाईट असं श्री राजगोपालचारी इथे या ठिकाणी म्हणताना आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, चलो. हां, अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मित्रांनो द्यायची आहे. लक्षात घ्या, 2025 परीक्षा राज्यसेवा मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची असणार आहे. आणि त्यासाठी आयोगाने मागच्याच वर्षी 2023 या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहे. आणि आत्ता पण आयोगाने आता हे स्पष्ट केलं, बऱ्याचशा न्यूज चॅनलमध्ये आणि वृत्तपत्रामध्ये देखील आलेला आहे. तर 25चा पेपर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वर्णनात्मक पद्धतीनंच या ठिकाणी द्यायचा आहे. आणि त्यासाठी त्या परीक्षेची तयारी करायची असेल तर असं करू नका की पूर्व परीक्षा झाल्यानंतर मेन्सची तयारी करू, होणार नाही. तर त्यासाठी आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्हाला 1 वर्षाच्या आधी पूर्ण करावा लागेल. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025ला सामोरं जाण्याच्या आधी तुम्हाला राज्यसेवा मेन्सचा सिलेबस कंप्लीट करावा लागेल. GS 1, 2, 3, 4 एसे रायटिंग आणि त्याचबरोबर ऑप्शनल अशा प्रकारचा भला मोठा सिलेबस या ठिकाणी पाहायला भेटतो. 1750 मार्कांची मेन्स आपल्याला या ठिकाणी आहे आणि 2075 मार्कांचा हा संपूर्ण पेपर आपल्याला पाहायला भेटतो. तर लक्षात घ्या मित्रांनो की या प्रकारे आपल्याला त्या परीक्षेचं ओझं आत्ताच आपल्याला या ठिकाणी व्हावं लागणार आहे. आणि त्यासाठी आत्ताच राईट टाइम आहे अभ्यासाला सुरुवात करायची. तर जे न्यू कमर्स विद्यार्थी आहेत, जे 2025ची तयारी करतायत, तर त्या विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाची बॅच आपण सुरू केलेली आहे, इतिहास GS पेपर 1. तर लक्षात घ्या, इतिहास GS जो आहे तर तो GS पेपरमध्ये 3 टॉपिक आहे, हिस्ट्री, जिओग्राफी आणि सोशलॉजी, समाजशास्त्र. तर त्यामधला इतिहास हा विषय मी शिकवणार आहे. आणि त्यासाठीची ऑफलाईन बॅच जी आहे तर ती ऑफलाईन बॅच आपण सुरू करत आहोत 18 जून पासून. तर लक्षात घ्या, 18 जून पासून आपली ऑफलाईन बॅच सुरू होत आहे. आतापर्यंत केवळ ऑनलाईन बॅचच आपली होती, तर आता मात्र ऑफलाईन बॅच आपण 18 जून पासून सुरू करत आहोत. दुपारी 4 वाजता याचं मोफत सेमिनार आहे. आणि 19 जून पासून या बॅचला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. बॅचचं ठिकाण कुठे आहे तर अभिजित राठोड सरांची परिवर्तन कॉम्पिटेटिव्ह फोरम, परिवर्तन अकॅडमी जी आहे तिथं आपलं हे लेक्चर या ठिकाणी असणार आहे. दररोज 4 ते 6 अशा वेळेमध्ये असणार आहे. या बॅचमध्ये मी तुम्हाला आर्ट अँड कल्चर आणि त्याचबरोबर लिटरेचर या 3 घटक जे आहे, साहित्य, कला आणि संस्कृती, प्राचीनपासून आधुनिकपर्यंतचा, त्याचबरोबर मिडिवल इंडियातली भक्ती मुवमेंट, त्याचबरोबर मॉडर्न इंडियामध्ये स्वातंत्र्याची चळवळ आणि स्वातंत्र्याचा लढा, आणि त्याचबरोबर या ठिकाणी ब्रिटिशांच्या ज्या काही महत्त्वाच्या पॉलिसीज होत्या त्या, व एकूणच महत्त्वाचे व्यक्तिमत्व, स्वातंत्र्य चळवळीतले महत्त्वाचे व्यक्तिमत्व, यावर तुम्हाला मी लेक्चर देईल. स्वातंत्र्योत्तर भारत 1947 पासून ते साधारणतः 2000 पर्यंतचा जो इतिहास आहे आफ्टर इंडिपेंडन्स, तो सगळा मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि विशेष म्हणजे आयोगानं नव्यानं सिलेबसमध्ये ॲड केलेला आधुनिक जगाचा इतिहास, पुनर्जागरणापासून ते रशियाचं विघटन होईपर्यंतचा संपूर्ण जो इतिहास आहे तो मी तुम्हाला इथे या ठिकाणी पहिल्यांदाच या ठिकाणी जगाचा इतिहास शिकवणार आहे. तर लक्षात घ्या, हे सगळे विषय मी तुम्हाला शिकवणार आहेत. बॅच साधारणतः 5 महिने चालेल, कारण हे असं नाही आहे की 90 दिवसांची बॅच, किंवा आपण म्हणू शकतो की या आधी आपल्या 1.5 महिन्याच्या बॅचेस होत्या, 40-50 दिवसांच्या, 90 दिवसांच्या, 60 दिवसांच्या. आता हे नाही, आता हे 5 महिन्याची बॅच असेल. तर जॉईन करा तुम्ही. 18 जून पासून 5 महिने हिस्ट्री माझ्याकडनं शिका. एकदाच लाईफमध्ये ही बॅच करा, परत जीवनामध्ये ही बॅच करण्याची गरज लागणार नाही. GSची तर जे कोण विद्यार्थी आहे GSची प्रिपरेशन करतात, हिस्ट्री त्यांना अभ्यास करायचा, तर त्यांनी माझ्याकडे या. 18 जून पासून आपली बॅच सुरू होते. दुपारी 4 वाजता अभिजित राठोड सरांच्या हॉलवर आपल्या सर्वांना भेटायचं आहे. सेमिनार होईल, सेमिनार अटेंड करा, देन डिसाईड करा बॅच करायची की नाही. तर 19 जूनला बॅचचं पहिलं लेक्चर या ठिकाणी असणार आहे रेनेसान्स पासून. ठीक आहे.
तर सुरू करूया आपण या प्रकारचं बॅच 18 जून पासून. तर सेमिनारला तुम्ही या ठिकाणी यायचंय, सेमिनार करा आणि मग 19 तारखेला आपलं पहिलं लेक्चर या ठिकाणी इथं सुरू होईल. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. चलो त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. खालील वर्णनावरनं योग्य व्यक्ती ओळखा, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. खालील वर्णनावरनं योग्य व्यक्ती ओळखा. आता बघा काय काय दिलेलं आहे. सौराष्ट्र येथे त्यांनी 50 वर्ष राज्य केले. सौराष्ट्र म्हणजे गुजरातचा भाग जो आहे तिथं 50 वर्ष राज्य केलेलं आहे. उदयराज हा त्याचा दरबारी कवी या ठिकाणी होता असं म्हटलेलं आहे. बार्बोसा एक महत्वाचा प्रवासी या काळामध्ये आलता. तर बार्बोसाच्या मते त्यास बालपणी विष पाजलं होतं, त्यामुळे त्याच्या हातावर माशीने चावा घेतल्यास ती मरण पावत, असं बार्बोसा म्हटलं. ती कोण व्यक्ती आहे? तर बहादूर शाह, जैनुल अबिदीन, महमूद बेगड आणि यापैकी नाही, अशा प्रकारचे पर्याय आहे. तर काय याचं राईट आन्सर? तर गुजरातचा शासक, सौराष्ट्र म्हणजे गुजरात, तर तिथला शासक होता महमूद बेगड. तर महमूद बेगडचं वर्णन बार्बोसानं केलेलं आहे. तर हा खूप म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यकर्ता आहे. याचं नाव बेगड असं का? कारण याने 2 गड जिंकले होते. यानं 2 गड जिंकले होते, 2 किल्ले जिंकले होते. 2 म्हणजे बे आणि गड, म्हणून महमूद बेगड असं याचं नाव. तर या महमूद बेगड जो आहे त्याचा दरबारी होता उदयराज. त्याने या ठिकाणी एक महत्वाचा या ठिकाणी ग्रंथ लिहिला, ज्याचं महमूद बेगडचं चरित्र ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे राजविनोद. तर राजविनोद या नावाचं त्याच्या या ठिकाणी आत्मचरित्र त्याने लिहिलेलं आहे उदयराजनं. बार्बोसाच्या मते त्याला लहानपणी विष पाजलं आणि त्यामुळे त्याच्या हातावर माशीचा आवाज घेतला, तर ते विष त्याच्या माशीच्या पोटात जाणार आणि ते मरणार, अशा प्रकारची आहे. तर हे सगळं वर्णन महमूद बेगड बद्दल केलेलं आहे. महमूद बेगड जर आपण पाहिला तर हा एक चित्र विचित्र राजा आहे, ज्याची मिशा खूप मोठी आहे, ज्याची दाढी कमरेपर्यंत आहे. मिशा एवढी मोठी आहे की तो केसावर त्याचा या ठिकाणी बो बांधायचा, एवढी मोठी मिशा त्याची होती. त्याचबरोबर हा राजा पेटुराम म्हणून देखील संबोधलं जातं, कारण याचं जे काही भोजन होतं, याचं ब्रेकफास्ट जर आपण पाहिला हो तर इतिहासकारांनी खास करून बार्बोसानेच वर्णन केलंय की याचा जो ब्रेकफास्ट आहे तो साधारणतः 150 ते 200 केळी हा लोण्यासोबत खात होता ब्रेकफास्टला. त्याचबरोबर दुपारचं जे जेवण होतं ते 10 ते 15 किलोचं जेवण हा एकटाच भोजन करत होता. आणि रात्री झोपताना तो जिथं झोपतो त्या बेडच्या आजूबाजूला डायनिंग होते आणि त्या डायनिंगवर मांसाने भरलेले मांसाहारी असणारे सामोसे ठेवले जायचे, जेणेकरून रात्रीच्या वेळेस हा उठला आणि त्याला भूक लागली की त्याला ते सगळे सामोसे फसफसता करता येईल. या प्रकारचा हा कार्यकर्ता पेटुराम म्हणून याला ओळखलं जात होतं. तर महमूद बेगड हा होता समकालीन हुमायूनच्या. तर हुमायून याला घाबरत होता, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर या प्रकारचा महमूद बेगड नावाचा महत्वाचा शासक आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. तर हा एक महत्वाचा आहे. जैनुल अबिदीन जर आपण पाहिलं तर जैनुल अबिदीन हा काश्मीरचा होता, लक्षात घ्या. तर जैनुल अबिदीन हा काश्मीरचा शासक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. बहादूर शाह पण गुजरातचा शासक या ठिकाणी होता. आणि पोर्तुगीजांसोबत बहादूर शाहचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा पोर्तुगीजांनी याचं जहाज अरबी समुद्रामध्ये डुबवलं. त्यातच बहादूर शाहचं निधन झाल्याचं एकंदर दिसतं. मग बहादूर शाहचा वारसदार महमूद बेगड सौराष्ट्रावर राज्य करताना दिसून येतो. पुढचा बघा प्रश्न, खालील विधानं वाचून कोणत्या शासकाचे वर्णन केले आहे ते ओळखा. त्यानं चहलगाणी संघाची स्थापना केली. तराईंच्या 3ऱ्या युद्धात त्यानं ताजुद्दीन याल्दोचा पराभव केला असं म्हटलेलं आहे. चेंगीज खानचा हल्ला त्यानं परतावून लावला. या प्रकारचा प्रश्न आहे आणि तुम्हाला विचारत ती व्यक्ती कोण आहे. मिडिवल इंडियाशी संबंधित हा प्रश्न. कुतुबुद्दीन ऐबक, मोहम्मद तुगलक, बलबन आणि अल्तमश. तर राईट आन्सर काय या प्रश्नाचं? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ते म्हणजे अल्तमश. तर लक्षात घ्या, कुतुबुद्दीन ऐबकच्या नंतर साधारणतः 1210 पासून ते 1236 पर्यंतचा कार्यकाळ हा अल्तमशचा होता. अल्तमश कोण होता? तर कुतुबुद्दीन ऐबकचा या ठिकाणी गुलाम होता आणि नंतर तो त्याचा जावई पण बनला, कारण कुतुबुद्दीन ऐबकच्या मुलीसोबत अल्तमशनं विवाह केला. अल्तमशनं चहलगाणी संघ म्हणजे विश्वासी 40 तुर्कांची संघटना स्थापन केली. कोणी? अल्तमशनं. त्याला चहलगाणी संघ म्हटलं जायचं. त्या चहलगाणी संघाच्या
मार्गदर्शनाखालीच यानं काम केलेलं आहे, अल्तमशनं, लक्षात ठेवा. तराईंचे 3 युद्ध झालेले आहेत. भारतीय इतिहासात जशा पद्धतीनं पानिपतचं युद्ध महत्वाचं आहे तसं तराईंचं युद्ध देखील महत्वाचं मानलं जातं. ज्या तराईंच्या युद्धानं भारताचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला. तर तराईंचं पहिलं युद्ध हे 1191 ला, दुसरं युद्ध 1192 ला आणि तिसरं युद्ध हे 1215 ला झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. हे 3 महत्वाचे युद्ध आपल्याला पाहायला भेटतात. आणि लक्षात घ्या, पहिल्या युद्धात पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध मोहम्मद गौरी, पृथ्वीराज चव्हाणचा विजय आहे. दुसरा युद्ध 1192, पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध मोहम्मद गौरी, मोहम्मद गौरीचा विजय आहे. त्यानंतर 1215 ला अल्तमश विरुद्ध ताजुद्दीन याल्दोस, त्यामध्ये अल्तमशचा विजय आहे. या प्रकारचे हे तराईंचे 3 युद्ध या ठिकाणी पाहू शकतो. आणि चेंगीज खान, तर चेंगीज खानचा हल्ला त्यांनी परतावून लावला. चेंगीज खान भारतामध्ये आला होता 1218 ला आणि तो भारतावर हल्ला करणार होता. मात्र यानं त्यावेळेस मुत्सद्दीगिरीचा वापर केला आणि मुत्सद्दीगिरीद्वारे यानं चेंगीज खानचा भारतावर होणारा हल्ला तो परतावून लावल्याचं दिसतं. याच्या दरबारामध्ये जियासुद्दीन, याच्या दरबार जर आम्ही पाहिला, याच्या दरबारामध्ये मिन्हाज सिराज नावाचा या ठिकाणी एक महत्वाचा इतिहासकार या ठिकाणी होता. मिन्हाज सिराज, लक्षात घ्या. तर मिन्हाज सिराज या नावाचा महत्वाचा इतिहासकाराच्या दरबारात होता, ज्यानं तबाकत ए नासरी हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये अल्तमशचं खूप जास्त कौतुक तो मिन्हाज सिराज इथे या ठिकाणी करताना दिसून येतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. दशकुमार चरित्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? असे प्रश्न आहेत बघा. पुस्तकं प्राचीन भारताच्या ग्रंथांवर प्रश्न सध्या विचारायला सुरुवात झालेली आहे, तो ट्रेंड पडलेला आहे. तर सूरदास, तुलसीदास, कालिदास आणि दंडीन कोणी लिहिला दशकुमार चरित्र हा ग्रंथ? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी दिसतो. तर लक्षात घ्या, दशकुमार चरित्र हे दंडींचं आहे, हे लक्षात घ्या. तर दंडीन हा 8व्या शतकातील 18th सेंचुरी मधला एक संस्कृत कवी या ठिकाणी होता आणि त्या संस्कृत कवीनं, दंडीनं या ठिकाणी लिहिलेलं आहे दशकुमार चरित्र, हे लक्षात घ्या. दक्षिणेकडे पल्लव नावाचे शासक होते, त्यांच्या काळामध्ये हा दंडीन होता, त्यानं दशकुमार चरित्र लिहिल्याचं एकंदर दिसतं. सूरदास, तुलसीदास हे दोघं जण मध्ययुगीन भारतातील भक्ती चळवळीतले महत्वाचे संत होऊन गेले. आणि कालिदास तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जो चंद्रगुप्त दुसराज याच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न आहे कालिदास, ज्यानं कोणते ग्रंथ लिहिले? अभिज्ञान शकुंतलम. कालिदासनं कोणता ग्रंथ लिहिला? तर आपल्याला माहिती आहे मालविका, अग्निमित्र. मेघदूत हे काव्य त्यांनी या ठिकाणी लिहिलं. रघुनंदन हे नाटक त्यांनी लिहिलं. तर या प्रकारचे खूप सारे ग्रंथ लिहिले. या कालिदासला भारताचा काय म्हटलं जातं? तर शेक्सपियर देखील म्हटलं जातं. भारताचा विल्यम शेक्सपियर म्हणून कालिदासाला संबोधलं जातं. तर हा पण मुद्दा लक्षात असू द्या. पुढचा बघा प्रश्न. सम्राट अशोकाने आपल्या साम्राज्यात न्याय देण्यासाठी कोणत्या पदाची नियुक्ती केली होती? तर न्याय देण्यासाठी, राज्य व्यवस्थेमध्ये न्याय देण्यासाठी कोणत्या पदाची नियुक्ती केली होती? आपल्याला माहिती आहे अशोकाच्या राज्यात धर्मस्थलीय आणि त्याचबरोबर कंटक शोधक असे 2 महत्वाचे न्यायालय होते. धर्मस्थलीय आणि कंटक शोधक असे 2 महत्वाचे न्यायालय होते. आणि त्या न्यायालयामध्ये त्यानं एका व्यक्तीची नियुक्ती केली होती जो न्यायदानाचं काम करतो. त्याचं नाव होतं रज्जुका. तर रज्जुका किंवा राजुका ही ती व्यक्ती आहे जी न्यायाधीश होती, जे धर्मस्थलीय आणि कंटक शोधक मध्ये न्यायदान देण्याचं काम करत होते. उपारिक कोण होते? तर उपारिक प्रांताचा प्रमुख किंवा प्रांतीय गव्हर्नर म्हणूया आपण. तर प्रांतीय गव्हर्नर हे या ठिकाणी होते उपारिक. आणि कुमार अमात्य हे या ठिकाणी त्या प्रांताचे प्रमुख या ठिकाणी होते, राजधानीचे प्रमुख होते. हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. तर मौर्य राज्यावर येऊ शकतो पहा. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये येणं शक्य नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन त्यासाठी डाउनलोड करावं लागेल. यामध्ये तुम्हाला इतिहास या विषयाच्या खूप साऱ्या बॅचेस इथे या ठिकाणी पाहायला भेटतील, त्या पण अत्यंत कमी शुल्कामध्ये. राज्यसेवा 2025च्या तयारीसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी महत्त्वाच्या 2 बॅचेस आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हिस्ट्री ऑप्शनल निवडायचं आहे त्यांच्यासाठी ऑप्शनलची बॅच इथे उपलब्ध आहे. हिस्ट्री GSची ऑनलाईन बॅच इथे या ठिकाणी दोन्ही डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे.
जे विद्यार्थी 2024च्या तयारीला काम करतायत किंवा जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी राज्यसेवा बेसिक फाउंडेशनचा कोर्स या ठिकाणी आहे। कंबाईनचा बेसिक फाउंडेशन कोर्स देखील इथे उपलब्ध आहे। याचबरोबर संयुक्त पूर्व परीक्षा पूर्व व मुख्य परीक्षा 2024, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास, समाज सुधारक या ही बॅच उपलब्ध आहेत। सर्वात महत्त्वाची बॅच म्हणजे PYQ बॅच आहे। मागील 10 वर्षांमध्ये राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा, कंबाईन पूर्व मुख्य परीक्षा, वनसेवा, कृषी यांवर जे प्रश्न आलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची चर्चा इथं या PYQ बॅच मध्ये घेतलेली आहे। तर ही बॅच तुम्ही या ठिकाणी जरूर जॉईन करा। त्याचबरोबर 21 जुलैला जो पेपर होतोय त्यासाठी इतिहास या विषयाचे एकूण 5 टेस्ट पेपर मी दिलेले आहेत। तर 5 टेस्ट आणि त्याचबरोबर रिव्हिजन 5 टेस्ट लक्षात घ्या। इतिहास विषयाचे 5 टेस्ट पेपर आहेत। तर ते पेपर आणि त्या संबंधित 20 लेक्चर ते तुम्ही इथे जरूर या ठिकाणी जॉईन करा। कंबाईनसाठी देखील टेस्ट पेपर आणि रिव्हिजनची बॅच आहे। इतिहासाची NCERTची बॅच आहे। 6वीची NCERT कंप्लीट झाली, 7वीचे NCERTचे लेक्चर सुरू केले आहेत। तर 6वी पासून ते 12वी पर्यंतच्या सर्व NCERT आपण या बॅच मध्ये शिकवणार आहोत, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि PPT सहित नोट्स सहित मराठीत शिकवलं जाईल। विथ मराठीमध्ये तुम्हाला याच्या नोट्स देखील दिल्या जातील। तर या प्रकारची ही NCERTची बॅच आहे आणि जे नेट सेटची तयारी करतात त्यांच्यासाठी पण बॅच इथं उपलब्ध आहेत। तर या ऑनलाईन बॅचसाठी तुम्हाला हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला इथे या ठिकाणी डाउनलोड करावं लागेल किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकच्या सहाय्याने तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्यानंतर हवी ती बॅच तुम्ही जॉईन करा। कविराज मार्ग व रानमालिका या ग्रंथाची निर्मिती कोणी केली अशा प्रकारचा प्रश्न आहे। कविराज मार्ग आणि रानमालिका हे ग्रंथ कोणी लिहिले? राजेंद्र प्रथम, कृष्णदेवराय, अमोघ वर्ष, अच्युत देवराय। तर लक्षात घ्या राष्ट्रकूट शासक आहे अमोघ वर्ष। तर त्याने या ठिकाणी कन्नड भाषेमध्ये हे 2 महत्त्वाचे ग्रंथ लिहिले, रानमालिका आणि कविराज मार्ग। तर राष्ट्रकूटांचा हा महान राजा अमोघ वर्ष याचा कालखंड जर आपण पाहिला तर लक्षात घ्या हा राजा असा या ठिकाणी आहे 800 AD पासून ते 878 AD पर्यंतचा याचा कालखंड आहे। भारतात सर्वात जास्त सिंहासनावर बसलेला हा शासक आहे सुमारे 64 वर्ष। सुमारे 64 वर्ष यानं सिंहासन उपभोगलं आहे। वयाच्या 13व्या वर्षी तो सिंहासनावर बसला आणि मरेपर्यंत सिंहासनाधीश्वर राहिल्याचं एकंदर दिसतं। तर अमोघ वर्ष तर खूप महत्त्वाचा राजा याच्यावर प्रश्न येऊ शकतो। तर मित्रांनो थांबूया आपण। हे लेक्चर्स तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी जरूर कमेंट्स करा। आणखीन काही तुम्हाला कोणते टॉपिक ऑनलाईन या आपल्या YouTube सेशनमध्ये जर पाहिजे असेल तर त्या संदर्भात देखील माहिती द्या। मित्रांना शेअर करा। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब देखील या ठिकाणी करा। तर भेटूया उद्याच्या सेशनमध्ये आणखीन नव्या 15 प्रश्नांना घेऊन। थांबूया। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।